मित्र हो, खरी शिवसेना कुणाची, धनुष्यबाण कुणाचा? खर तर या प्रश्नाची उत्तरं सगळ्यांना माहित आहेत, पण तरी सुद्धा या उत्तरासाठी आता आता म्हणजे मागच्या काही वर्षापासून सुप्रीम कोर्टाच्या निकालाची वाट पाहावी लागत आहे. सुप्रीम कोर्टामध्ये आता लागोपाठ सुनावणी सुरू झाल्यामुळं आता तरी हा निकाल येईल अशी आशा निर्माण झालेली आहे. तसं पाहिलं तर ही आशा मागच्या 3-3.5 वर्षापासून सगळ्यांना आहे, संपूर्ण देशाला अपेक्षा आहे, पण नाही झालं ते. पण आता ही जी सुनावणी सुरू झालेली आहे याच दरम्यान उद्धव ठाकरे यांनी केलेली एक कृती ही राजकीय चर्चा आणि विश्लेषणाचा विषय बनून गेलेली आहे. काही विश्लेषकांच्या मते बहुमत चाचणीला सामोरं जाण्याऐवजी उद्धव ठाकरे यांनी घेतलेला राजीनाम्याचा निर्णय ही मोठी चूक ठरलेली आहे. तर काहींच्या मते उद्धव ठाकरे यांचा हा निर्णय घटनात्मक मूल्याचा आधार राखणारा होता. बहुमत सिद्ध करण्यासाठी विधानसभा पटलावर जाण्याऐवजी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. याच निर्णयामुळं पुढील राजकीय चित्र पूर्णपणे बदलून गेलं. अनेक राजकीय अभ्यासकांच्या मते ते बहुमत चाचणीला सामोरे गेले असते तर परिस्थिती वेगळी असू शकली असती. राजकीय विश्लेषकांच्या मतानुसार मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याऐवजी उद्धव ठाकरे यांनी विधानसभा सभागृहात बहुमत सिद्ध करण्याचा प्रयत्न केला असता तर अनेक घटनात्मक आणि राजकीय प्रश्न वेगळ्या पद्धतीने समोर आले असते. आमदारांची नेमकी भूमिका, पक्षशिस्त, व्हीप आणि सदस्यत्वाशी संबंधित मुद्दे अधिक स्पष्ट झाले असते. न्यायालयीन प्रक्रियेत ही काही बाबींचे स्वरूप वेगळं असण्याची शक्यता व्यक्त केली जाते. मात्र हा केवळ विश्लेषणाचा भाग आहे, त्याबाबत खरं तर निश्चित निष्कर्ष काढता येत नाही. उद्धव ठाकरे यांच्या निर्णयाबाबत आजही दोन मतप्रवाह, भिन्न भिन्न असे मतप्रवाह दिसून येतात. समर्थकांच्या मतानुसार उद्धव ठाकरे यांनी सत्तेपेक्षा तत्वांना महत्व दिलं आणि अनावश्यक सत्ता संघर्ष टाळला. तर विरोधकांचं म्हणणं असं आहे की मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याऐवजी त्यांनी घटनात्मक प्रक्रियेनुसार बहुमत चाचणीचा सामना करायला हवा होता. त्यामुळं राजकीय संघर्ष अधिक प्रभावीपणे लढता आला असता. त्यामुळे हा निर्णय योग्य की अयोग्य यावर अजून सुद्धा मतभेद कायमच आहेत. शिवसेनेशी संबंधित विविध प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होत असल्यामुळे या संपूर्ण प्रकरणाला आता अधिक महत्व प्राप्त झालेलं आहे. न्यायालयाचा अंतिम निर्णय हा केवळ एका राजकीय पक्षापुरता मर्यादित राहणार नाही, तर भविष्यातील पक्षांतर, पक्षातील बंड, व्हीप आणि घटनात्मक अधिकारासारख्या अनेक मुद्द्यासाठी दिशादर्शक ठरू शकतो. त्यामुळं राजीनाम्याच्या निर्णयाचं राजकीय आणि कायदेशीर परिणाम समजून घेण्यासाठी न्यायालयीन निरीक्षण महत्वाची मानली जात आहेत. मुख्यमंत्री पदाचा राजीनामा हा उद्धव ठाकरे यांच्या राजकीय प्रवासातील सर्वात महत्वाच्या निर्णयापैकी एक मानला जातो. हा निर्णय त्यांच्या पक्षाच्या संघटनात्मक संरचनेवर, आगामी निवडणुकातील रणनीतीवर आणि मतदारांच्या विश्वासावर परिणाम करणारा ठरलेला आहे. आगामी काळात सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय, राजकीय आघाड्यामधील बदल आणि जनतेचा कौल यावर पुढील राजकीय दिशा निश्चित होणार आहे. त्यामुळं हा विषय केवळ भूतकाळातील निर्णयापुरता मर्यादित नसून महाराष्ट्राच्या राजकीय भविष्याशीही जोडलेला आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला नसता तर कायदेशीर लढ्यात एकनाथ शिंदे यांच्या समोर कदाचित नक्कीच मोठा पेच निर्माण झाला असता. पण आता काय, जे झालं ते झालं. आता न्यायालयीन लढ्यामध्ये काय होतं यावर पुढच्या राजकारणाची दिशा अवलंबून असेल आणि केवळ महाराष्ट्रातील नव्हे तर संपूर्ण देशाच्या राजकारणात वाट पाहूया. पाहतच आहोत आणखी थोडे दिवस. मित्रांनो, धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.